शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात मिळालेल्या निधीची आता माहिती समोर आली। संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी खर्च केलेला आहे। संजय दिना पाटलांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण नाही, तर ओमराजे निंबाळकरांनी 18 कोटींपैकी 2 कोटींचाच निधी खर्च केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात किती निधी मिळाला आणि त्यांनी किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली। या आकडेवारीवरून ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेत चांगलीच झुंपली। संजय देशमुखांना एकूण 18 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी 1 कोटी 42 लाखांचाच निधी त्यांनी खर्च केलाय। 106 कामांपैकी फक्त 7 कामं त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आली आहेत। संजय दिना पाटलांना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 15 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत। 40 पैकी एकही काम त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आलं नाही। भाऊसाहेब वागचौरेंना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 71 लाखांचा निधीच त्यांनी खर्च केलाय। 135 पैकी फक्त 2च कामं त्यांना पूर्ण करता आली आहेत। नागेश पाटील आष्टीकरांना एकूण 19 कोटींचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 5 कोटी 6 लाख रुपये आष्टीकरांनी खर्च केले आहेत। 79 पैकी 28 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत। ओमराजे निंबाळकरांना आतापर्यंत एकूण 18 कोटी 50 लाखांचा निधी मिळालाय। यापैकी फक्त 1 कोटी 97 लाखांचा निधी निंबाळकरांनी खर्च केलाय। 130 पैकी फक्त 21 कामच त्यांना पूर्ण करता आली आहेत। संजय जाधवांना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मिळालाय। यापैकी फक्त 3 कोटी 78 लाख रुपये विकास कामांवर खर्च झाले। 56 पैकी 25 कामं जाधवांनी पूर्ण केली आहेत। 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश मिळत नव्हतं आणि निधीचा प्रश्न होता प्रत्येक गावात आणि त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून तेवढी कामं होत नव्हती। हे सर्व 6 खासदार एकत्रितरित्या बसलो आणि सर्वांनी सामूहिकरित्या हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाही। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे। एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले। आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार। कशा पद्धतीनं हे सर्व कामं होत असतात, कारण प्रत्येक कामाचं पत्र दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट होते। ते एस्टिमेट झाल्यानंतर त्याला सँक्शनिंगचे अधिकार कलेक्टरला दिलेले आहे। मधात काही वेळ पोर्टल बंद राहते। पोर्टल चालू झाल्यानंतर ह्या सर्व प्रोसेस होतात। निधी तुम्हीच दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे किती यूज केला। त्यामुळे निधी वगैरे काही नाही, मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे। प्रलोभनापायी हे लोक गेलेले, यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे। बरेचसे खासदार तो 4-4, 4.5, 4-4.5 करोड असा हा 3-4 वर्षाचा एकत्र करून 15-16 करोड एकत्र जमले। 5व्या वर्षी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी तो निधी देता येतो। टेक्निकल गोष्टी समजून